शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। नगर महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांसंदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने प्राचार्य कक्षामध्ये तीव्र आंदोलन करण्यात आले। प्राचार्य कक्षात छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महापुरुषांच्या प्रतिमा लावण्याची मागणी यावेळी करण्यात आली। महाविद्यालय परिसर स्वच्छ नसणे, प्राचार्य कक्षामध्ये महापुरुषांचे फोटो नसणे तसेच महाविद्यालयात पिण्याच्या पाण्याची कुठलीही व्यवस्था नसून विद्यार्थ्यांना ऐन उन्हाळ्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। महाविद्यालयांमध्ये वाहनतळ सुविधा नाही, परिसरामध्ये अंमली पदार्थांचे सेवन केले जाते। त्यावरून पायी जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लांबविले। ही घटना शनिवारी रात्री 10 वाजेच्या दरम्यान बुरुडगाव परिसरातील चंदन इस्टेट परिसरात घडली। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सविता युसेफ उबाळे असे दागिने चोरीला गेलेल्या महिलेचे नाव आहे। MIDCतील एक्साइड कंपनीत कामगारांकडून बॅटरी चोरण्याचा प्रयत्न झाला। ही घटना रविवारी रात्री घडली। सुनील उत्तम ठोकळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रंगनाथ बाळासाहेब पवार, कानिफनाथ बाळासाहेब चव्हाण अशा 2 जणांविरुद्ध MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भारतीय बौद्ध महासभा अहिल्यानगर शहर शाखा, जिल्हा शाखा व महिला शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित विविध शालेय स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला। चित्रकला, वक्तृत्व आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन सिद्धार्थनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे करण्यात आले होते। शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। श्वानांचा हल्ला तसेच चावा घेण्याचे प्रकार वाढले आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। शहरात 25,000 मोकाट कुत्रे असल्याचा दावा महानगरपालिका प्रशासनाने काही वर्षापूर्वी केला होता। आता या संख्येत मोठी वाढ झाली आहे। दरम्यान कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे काम देखील काही वर्षापासून बंद आहे। यापूर्वी सुमारे 12,000 कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।